दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून किरण नागती यांच्या पुढाकाराने विशेष मुलांच्या विशेष दिंडीचे आयोजन शुक्रवार 24 जुलै रोजी दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा जिजामाता उद्यान नौपाडा ठाणे येथून करण्यात आले होते। यावेळी दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल रखुमाई हे या दिंडीचे नेहमीच आकर्षण ठरते। दरवर्षी दिव्यांग मुलांसोबत मोठ्या संख्येने या दिंडीत ज्येष्ठ तसेच बालक व पालक सर्वच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी हे देखील उपस्थित होते। सदर प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। अरे हाँ आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी गेली 10 वर्ष बघतोय की विशेष मुलांची विशेष दिंडी त्याचं आयोजन केलं जातं। खरं तर आपण नेहमी असं म्हणत असतो आणि आपण अनुभवतो सुद्धा, आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकरी जात असतात आणि पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतरल्याचं एक वातावरण असतं। हीच पंढरी कुठेतरी माणसातल्या विठ्ठलाला नमन करण्यासाठी इथे अवतरलेली असते। या दिव्यांग कला केंद्रातलाच एक विठुराया ज्याने साकारलेला असतो, रखुमाई असते। अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं। विभागातले अनेक महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील या दिंडीमध्ये सहभागी होतात। याच्या मागचं एकच कारण असतं की माणसातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे आणि माणसातल्या देवाला जेव्हा आपण ओळखू तेव्हा मला असं वाटतं समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत, समाज कंटकांच्या मानसिकतेला कुठेतरी आपल्याला हात घालता येईल आणि त्याच्यासाठी या दिंडीचं प्रयोजन आपण करतो आणि त्यांना सुद्धा एक आनंद मिळतो। कारण त्यांना जेव्हा विठ्ठल साकारलेला आमचा गौरव असतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे, हे सुद्धा इथं कुठेतरी आम्ही अनुभवतो। सर, मोठ्या प्रमाणात विशेष मुलांसाठी ही गेली 10 वर्ष अधिक कार्यक्रम आपल्या माध्यमातून वारी दिंडी ठाण्यात घडवून येते। किती महत्वाचं आहे अशा प्रकारचे कार्यक्रम ठाण्यात होणार? अर्थातच महत्वाचं आहे आणि यावेळेला तर आम्ही विठ्ठलाकडे साकडं घातलंय, ते सगळ्या वारकऱ्यांनी साकडं घातलंय आणि विठ्ठल सुद्धा एक संदेश देणार आहे, तो काही वेळामध्ये आपल्याला कळेल। म्हणजे विठुरायाच्या या माणसातल्या विठुरायानं दिलेला संदेश काही वेळात कळेल आणि मला असं वाटतं त्याचा स्वीकार करून जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये वागू तेव्हा महाराष्ट्र अर्थातच सुजलाम सुफलाम आहे, आणखीन सुद्धा आपल्याला पुढे जाता येईल। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच। कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शुक्रवारी ठाण्यात जोरदार निषेध रॅली काढली। या रॅलीत ठाण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा, निषेधाचे फलक घेत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या हा एकच आवाज यावेळी घुमला। पेपर फुटी प्रकरणानंतर राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी या संघटनेने
गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला. मात्र दिल्ली सरकारी यंत्रणेने सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम राहिल्यानंतर 20 जुलै रोजी बेछूट लाठीहल्ला केला. केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात देशात संतापाचे वातावरण असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी या रॅलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवळा माजीवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे महानगरपालिका नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेवक मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका ॲडव्होकेट आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, तसेच उपशहर प्रमुख, उपविभाग प्रमुख, सर्व विभाग प्रमुख व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात ठाण्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सरकारचा निषेध केला. भर पावसात आंदोलकांनी हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. या निषेध रॅलीची सुरुवात चिंतामणी चौकापासून करण्यात आली. त्यानंतर पुढे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. मला वाटतं हे सरदार निर्दयी आहे. आज तुम्हाला माहिती असेल 26 दिवस त्यांचं सोनम वांगचुक यांचं जे उपोषण चालू होतं आणि 26व्या दिवशी सरकारला जाग आली आणि मला वाटतं मंत्री जाऊन तिकडे त्यांना आश्वासन देऊन आले, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल ते काय सांगता येत नाही, कारण अजूनही त्यांचा राजीनामा या ठिकाणी झालेला नाही. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर हे आंदोलन चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज जे आपलं भवितव्य आहे म्हणजे तरुण पिढी, आज ती तरुण पिढी आज गेले तुम्ही बघितलं असेल गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला गेला. मग तो CETचा असेल, नीटचा एक्झाम असेल, म्हणजे कुठला पेपर हे होत नाही बघा. आणि असं असताना निर्लज्जासारखं सरकार आज अधिवेशन चालू असताना सुद्धा अजून त्याचा निर्णय घेतला जात नाही. रात्री 12 वाजता या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आवाहन करतायत, परंतु तुमच्या हातात काय आहे? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि जे त्या विद्यार्थी त्यामध्ये शहीद झालेले आहेत, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, या विद्यार्थ्यांना ज्याला मदत करायची आणि ह्या ज्या केसेस खोट्या टाकल्या गेलेल्या आहेत, जे आज तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी पोलिसांनी CRPFचे जवान असतील किंवा इतर असेल ज्या पद्धतीने अमानुषपणे महिला बघितल्या नाहीत, मुली बघितल्या नाहीत, मुलं बघितलेली नाहीत, सिनियर सिटीजन बघितलेले नाहीत, जे काय लाठीचार्ज केला आणि त्यामुळे कित्येक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आज भर पावसात सुद्धा आज संबंध ही लोक जमलेली आहेत आणि संपूर्ण देशाभर ही लाट आहे आणि या लाटेमध्ये नक्कीच मला असं वाटतं हे सरकारच उलटून टाकायला पाहिजे अशी लोकांची या ठिकाणी जनमानसामध्ये इच्छा आहे. आणि नक्कीच मला वाटतं लोक आता रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. मला वाटतं आता सर्वच पक्षाची लोक एकत्र झालेले आहेत, म्हणजे एक्सेप्ट BJP आणि हे सोडून. आज बघितलं असेल दोन्ही रविवारी तिरंगा रॅली आहे मुंबईला, उद्धव साहेब ठाकरे त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलं. इथे सुद्धा आम्ही ठाण्यातल्या सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे, सर्व जाती धर्माचे असेल, सर्व इतर पक्षाचे लोक सुद्धा असतील ज्यांना या गोष्टीचा निषेध करायचा आहे, अशा लोकांनी एकत्र या ठिकाणी जमण्यासाठी आज आवाहन केलं होतं. त्याला प्रचंड या पावसामध्ये सुद्धा लोकांनी त्याला उत्स्फूर्त हे दिलेले आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा मी धन्यवाद मानतो.
गेली 5 वर्ष SRA योजनेतील हक्कांच्या घरासाठी महापालिका आणि SRA कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या रहिवाशाला अखेर आमदार संजय केळकर यांनी 2 महिन्यात न्याय मिळवून दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारभाराचे पुन्हा वाभाडे निघाले आहेत. पाचपकाडी आनंद सावली प्रकल्पातील संजय गुरव या रहिवाशाने भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या 114व्या उपक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. गुरव हे गेली 5 वर्षे हक्काच्या घरासाठी महापालिका आणि SRA कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. SRA अधिकारी विविध त्रुटी काढत होते. दरम्यान त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या बाजूने दिलेल्या आदेशाला देखील SRA अधिकारी जुमानत नसल्याने गुरव हतबल झाले होते. अखेर त्यांनी 2 महिन्यांपूर्वी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. केळकर यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. अखेर गुरव यांना घर वितरित करण्यात आले. याबाबत बोलताना केळकर यांनी सांगितले की अधिकारी नागरिकांना कसे जुमानत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे. SRA प्रकल्पात बहुतांशी विकासक रहिवाशांना उद्ध्वस्त करत आहेत आणि अधिकारी जणू विकासकांच्या बाजूनेच काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोखरण 2 येथील सुमारे 2000 कुटुंबांच्या हक्काच्या घरांसाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक आयोजित केली असल्याचे केळकर यांनी सांगितले. हजुरी येथील कोळीवाडा गावठाण परिसर बेकायदेशीरपणे क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट समज दिली असून रहिवाशांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने क्लस्टर योजना राबवू नका अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली. आज या 114व्या जनसंवाद उपक्रमामध्ये पुन्हा निरनिराळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते. काही तर ठाणे जिल्ह्याच्या बाहेरचे देखील होते, म्हणजे पुणा. त्याच्यानंतर मी एक फोन केला, तो विदर्भातल्या एका ठिकाणी केला. पण लोकांना वाटतं की काही ना काहीतरी पाठपुरावा केल्यानंतर आपलं काम होतं. ज्यांची कामं झाली ते देखील येऊन त्यांनी देखील या ठिकाणी मला आभाराचं पत्र दिलं. बघा, हे जे SRAचा मी सातत्याने विषय मांडतोय, या SRAचे जे प्रकल्प चालू आहेत, या झोपडीधारकांना विकासकांनी अक्षरशः म्हणजे पिचून टाकलेलं. म्हणजे हे झोपडीधारक जे आहेत ते कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करणारे व्हिलन जर कोण असतील तर या SRA प्रकल्पाचे काही विकासकांनी यशस्वी प्रकल्प राबवलेले पण मला माहिती आहेत. तर त्यांना आम्ही नेहमीच त्यांचं अभिनंदन करतो. परंतु मेजॉरिटीने तर तसाच पोखरण नंबर 2 वरचा जो SRAचा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये संजय पांडे आहेत, त्याच्यानंतर ती दुसरी कंपनीला त्यांनी जे दिलेलं आहे सापूरजी पालनजी. आता हे सगळी मोठी लोक आहेत. हे या झोपडपट्टीधारक परेशान झालेले आहेत, त्यांना कुठली भाडी मिळालेली नाही आहे. तर तीही लोक आज या ठिकाणी पुन्हा आली होती, कारण की 2000च्या वर लोक झोपडपट्टीधारक आहेत. त्यामुळे सोमवारी आली होती आणि दुसरी आता आली होती. तर आता या सोमवारी आम्ही बैठक लावलेली आहे. त्याच्याचबरोबर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये फसवणूक जी केली जाते, तर फसवणूक झालेले गुंतवणूकदार देखील आज या ठिकाणी आले होते. पुण्याचे जे होते ते त्याच विषयातले होते आणि त्यांची जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. त्याच्यामध्ये ठाणे शहरामधले 350-400 लोक हे अडकलेले आहेत की ज्यांचे 25 लाख, 30 लाख, 50 लाख, 60 लाख अशी रक्कम जी आहे ती अडकलेली आहे. आणि हवालदिल झालेले आहेत की काय करावं आता याच्या पुढे. तर आता लवकरच मी संबंधित EOWच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली. त्यांनी जो प्रस्ताव तयार केलेला आहे आणि जी जागा ताब्यात घेतलेल्या आहेत, तर त्या जागांच्या यादी घेऊन मी गृहसचिवांना पुढच्या आठवड्यातच भेटणार आहे. कारण काय की ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम आहे ती लवकर मिळावी याच्या दृष्टीने देखील पाठपुरावा करायला लागतो. एक आरोपी अजून अटक व्हायचा राहिलेला आहे, बाकी आरोपी जे आहेत ते अटक झालेले आहेत. परंतु यांना रक्कम लवकरात लवकर कशी मिळेल याच्या दृष्टीने देखील माझा प्रयत्न राहणार आहे पुढच्या काळामध्ये.